नमस्ते बच्चों। आज की हिंदी कक्षा में आप लोगों को स्वागत करती हूँ। सबसे पहले मैं अपना परिचय देती हूँ। मेरा नाम सिस्टर लिसी, सेंट कैथरीन्स हाई स्कूल पयंपल्ली की अध्यापिका हूँ। आप लोग कैसे हैं? ठीक है ना? पिछली कक्षा में हमने एक लोक कथा पढ़ी थी, है ना? याद है आपको? उस लोक कथा का मुख्य विषय क्या था? बताइए। ज्ञानार्जन। क्या पूरा पाठभाग पढ़ लिया? क्या नोट भी लिखा है? പ്രിയ കുട്ടികളെ, കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നമ്മൾ ഒരു ലോകകഥ പഠിച്ചിരുന്നില്ലേ? ഓർമ്മയുണ്ടല്ലോ? ആ കഥയുടെ സന്ദേശം എന്തായിരുന്നു? എന്തിനെക്കുറിച്ചായിരുന്നു അതിൽ പ്രതിപാദിച്ചിരുന്നത്? അറിവ് നേടുന്നതിനെ കുറിച്ചായിരുന്നു അല്ലേ? എല്ലാവരും പാഠഭാഗം നന്നായി വായിച്ചോ? നോട്ടും പൂർത്തിയാക്കിയോ? ഇനി ആരെങ്കിലും പൂർത്തിയാക്കാനുണ്ടെങ്കിൽ എത്രയും വേഗം പൂർത്തിയാക്കണം കേട്ടോ. तो बच्चों, हमारे पुस्तक में दूसरे पाठ के पहले एक चित्रकथा दिए है। क्या आपको चित्रकथा मालूम है? उसकी विशेषता क्या है? उसमें चित्र है, साथ ही वार्तालाप भी होते हैं, है ना? आप लोगों को पसंद है चित्रकथा? ठीक है। आजकल टीवी में कई तरह के कार्टून देख सकते हैं, है ना? आप लोगों को पसंद है ना? तो आज हम एक चित्रकथा पढ़े। उस चित्रकथा का नाम है पोल घुल गया। पढ़िए, पोल घुल गया। पोल माने പൊള്ളത്തരം, घुल गया मतलब തുറക്കപ്പെട്ടു. പൊള്ളത്തരം വെളിച്ചത്തായി. മനസ്സിലായല്ലോ? അതാണ് നമ്മുടെ ചിത്രകഥയുടെ പേരാണ്, ഹെഡിങ് ആണ്, ശീർഷകമാണ് പൊള്ളത്തരം വെളിച്ചത്തായി. നമുക്ക് നോക്കാം ഇന്ന് चित्रकथा। ये चित्र देखिए। चित्र में कौन है? एक आदमी है। वो क्या कर रहा है? बताइए। वह सोच रहा है। वह आदमी सोच रहा है। उसके हाथ में क्या है? उसके हाथ में एक पत्र है। वह क्या सोच रहा है? देखिए, पढ़िए। यह पत्र मुझे कौन पढ़कर सुनाएगा? एक बार भी पढ़िए। यह पत्र मुझे कौन पढ़कर सुनाएगा? सुनाना माने केल्पिക്കുക. वह आदमी क्यों ऐसा सोच रहा है? बताइए। उसको पढ़ना नहीं आता है, इसलिए वह आदमी ऐसा सोच रहा है। अब आप दूसरा चित्र देखिए। चित्र में क्या क्या देख सकते हैं? बताइए। पहला आदमी हाथ में पत्र रखते हुए सोच रहा है। पहला आदमी हाथ में पत्र रखते हुए सोच रहा है। दूर से एक आदमी आ रहा है। वो आदमी देखने से कैसा लगता है? वो एक जेंटलमैन जैसा लगता है। पहला आदमी क्या सोच रहा है?
देखिए, शायद वह आदमी मेरी मदद कर सकेगा। पढ़िए, शायद वह आदमी मेरी मदद कर सकेगा। शायद माने ഒരു പക്ഷേ, मदद करना मतलब सहायता करना, സഗന മാനെ കഴിയുക। കുട്ടികളെ, ഈ ചിത്രത്തിലേക്ക് നോക്കൂ, എന്തൊക്കെയാണ് കാണുന്നത്? നമ്മുടെ ആദ്യത്തെ മനുഷ്യൻ കയ്യിൽ കത്തും പിടിച്ചുകൊണ്ട് ചിന്തിച്ചുകൊണ്ട് നിൽക്കുന്നു. ദൂരെ നിന്നും മറ്റൊരു മനുഷ്യൻ നടന്നു വരും. അദ്ദേഹത്തെ കണ്ടാൽ ഒരു ജെന്റിൽമാൻ ആണെന്ന് തോന്നുന്നു. നമ്മുടെ ആദ്യത്തെ മനുഷ്യൻ എന്താണ് ചിന്തിച്ചത്? ഒരുപക്ഷേ ആ മനുഷ്യൻ എന്നെ സഹായിക്കുമായിരിക്കും. शायद वह आदमी मेरी मदद कर सकेगा। पहला आदमी ने ऐसा सोचा। അടുത്ത ചിത്രം നോക്കൂ. अब वह पत्र किसके हाथ में है? पगड़ी वाले के हाथ में है। क्या पगड़ी वाले सुना है? पगड़ी क्या है? हाँ, पगड़ी माने तलपाव, टोपी। पगड़ी वाले ने पहला आदमी से क्या कहा? माफ करना यार, मुझे पढ़ना नहीं आता। माफ करना यार, मुझे पढ़ना नहीं आता। മാഫ് കർണ മാനെ ക്ഷമിക്കുക. യാർ സുഹൃത്തെ. എന്താണ് തൊപ്പിക്കാരൻ ആദ്യത്തെ മനുഷ്യനോട് പറഞ്ഞത്? ക്ഷമിക്കൂ സുഹൃത്തെ, എനിക്ക് വായിക്കാൻ അറിഞ്ഞുകൂടാ. അയാളും തൻ്റെ അവസ്ഥ ആദ്യത്തെ മനുഷ്യൻ്റെ മുൻപിൽ വ്യക്തമാക്കി. ചൗथा ചിത്ര देखिए, क्या क्या देख सकते हैं? पहला आदमी अपना हाथ सिर पर रखते हुए दूसरे आदमी से कहता है। उसने क्या क्या कहा? पढ़िए, तुमने सर पर पगड़ी जो बांधी है सोचा कि तुम विद्वान हो। तुमने सर पर पगड़ी जो बांधी है सोचा कि तुम विद्वान हो। सर माने हेड, ബാന്ധന കെട്ടുക, വിദ്വാൻ പണ്ഡിതൻ. നാലാമത്തെ ചിത്രം കാണൂ. എന്താണ് കാണുന്നത്? ആദ്യത്തെ മനുഷ്യൻ തൻ്റെ കൈ തലയിൽ വെച്ചുകൊണ്ട് രണ്ടാമത്തെ ആളോട് പറയുന്നു, തൊപ്പി ധരിച്ച നിങ്ങൾ പണ്ഡിതനാണെന്ന് ഞാൻ വിചാരിച്ചു. वह क्यों ऐसा सोचा? बताइए. हाँ, दूसरा आदमी सिर पर पगड़ी बांधी है. तब पगड़ी वाले ने क्या किया? देखिए, पगड़ी वाले ने अपनी पगड़ी पहला आदमी के सिर पर रखते हुए कहा, एक पगड़ी तुम रख लो और बुद्ध पढ़ो. एक पगड़ी तुम रख लो और बुद्ध पढ़ो. बुद्ध माने സ്വയം. തൊപ്പിക്കാരൻ എന്താണ് ചെയ്തത്? തൻ്റെ തൊപ്പി ആദ്യത്തെ മനുഷ്യൻ്റെ തലയിൽ വെച്ചുകൊണ്ട് പറഞ്ഞു, എന്നാൽ ഈ തൊപ്പി നിങ്ങൾ ധരിച്ചോളൂ, സ്വയം വായിച്ചോളൂ. क्या अब वह पढ़ सकते? नहीं, उसको पढ़ना नहीं आता. अब आप लोग क्या समझे? बताइए. വേഷവിധാനം കൊണ്ട് ആരുടെയും അറിവിനെ വിലയിരുത്താൻ കഴിയില്ല. വേഷവിധാനം കൊണ്ട് ആരുടെയും അറിവിനെ വിലയിരുത്താൻ
സാധിക്കുകയില്ല. बाहरी दिखावा ज्ञान का मापदंड नहीं है. बाहरी दिखावा ज्ञान का मापदंड नहीं है. ഒരാളുടെ അപ്പിയറൻസ് അയാളുടെ അറിവ് അളക്കാനുള്ള മാനദണ്ഡമല്ല. ज्ञान तो अंदर होता है, उसके प्रयोग से वो दूसरों को समझ सकता है. बच्चों, चित्रकथा और उसका संदेश आप लोग समझ लिया? ठीक है. आपके नोटबुक में नए शब्दों का अर्थ लिखना और पढ़ना, साथ ही विभिन्न वेशभूषाएं शीर्षक के नीचे कम से कम 5 वेशभूषा के नाम भी लिखना है. ठीक है. अच्छा, तो बच्चे आज हम एक एकांगी पढ़े. एकांगी क्या है? पिछली कक्षा में हमने एक लोक कथा पढ़ी थी, है ना? കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നമ്മളൊരു ലോകകഥ പഠിച്ചിരുന്നില്ലേ? അത് ഏകാംഗിയായിട്ട് എഴുതണമെന്ന് പറഞ്ഞിരുന്നല്ലോ. ഏകാംഗി മാനെ एक अंक वाला नाटक. क्या है? एकांगी माने एक अंक वाला नाटक. हमारे एकांगी का नाम है ज्ञान मार्ग. पढ़िए, ज्ञान मार्ग. एकांगी के लेखक का नाम है असगर वजाहत. असगर वजाहत. एक एकांगी 3 राजकुमारों की कहानी है. ये तीनों अपनी पढ़ाई पूरी करने के बाद गुरुकुल से अपने अपने घर लौट रहे हैं. ये चित्र देखिए. तीनों राजकुमार गुरुकुल से निकले. क्या आप लोग गुरुकुल शिक्षा के बारे में सुना है? प्राचीन भारत में बच्चे गुरु के घर में रहकर पढ़ते थे. പ്രാചീന ഭാരതത്തിലെ കുട്ടികൾ തങ്ങളുടെ ഗുരുവിൻ്റെ വീട്ടിൽ താമസിച്ചാണ് പഠിച്ചിരുന്നത്. പഠനം പൂർത്തിയായതിനു ശേഷം മാത്രമേ അവർക്ക് തങ്ങളുടെ വീടുകളിലേക്ക് മടങ്ങുവാൻ സാധിക്കുമായിരുന്നുള്ളൂ. ये तीनों राजकुमार अपनी पढ़ाई पूरी करने के बाद अपने अपने घर लौट रहे हैं. वे घने जंगल से गुजर रहे हैं. वे घने जंगल से गुजर रहे हैं. घना जंगल माने घोर वनम. गुजरना यात्रा करना. तीनों राजकुमार घने जंगल से यात्रा कर रहे हैं. 3 രാജകുമാരന്മാരും ഘോരവനത്തിലൂടെയാണ് യാത്ര ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. तीनों अपने अपने घर लौट रहे हैं. बच्चे सुनिए, कौन लौट रहे हैं? हाँ, तीनों राजकुमार अपने अपने घर लौट रहे हैं. वो कहाँ से गुजर रहे हैं? वो घने जंगल से गुजर रहे हैं. वो घने जंगल से गुजर रहे हैं. तीनों राजकुमार कहाँ से निकले? बताइए. हाँ, तीनों राजकुमार गुरुकुल से निकले. तीनों राजकुमार गुरुकुल से निकले. तो बच्चों, पाठभाग देखिए. राजकुमार 1. हम तीनों इस बात पर गर्व कर सकते हैं कि हमने ज्ञान प्राप्त कर लिया है. बच्चों, यहाँ पहला राजकुमार किस बात पर गर्व कर सकता है? अब बताइए. वे तीनों ने अच्छा ज्ञान प्राप्त कर लिया है. എന്താണ് കുട്ടികളെ ഒന്നാമത്തെ രാജകുമാരൻ പറഞ്ഞത്?
നല്ല അറിവ് നേടിയതിൽ നമുക്ക് 3 പേർക്കും അഭിമാനിക്കാം. दूसरा राजकुमार इसे क्या मानता है? पढ़िए. राजकुमार 2. संसार में कितने कम लोगों को एक सौभाग्य मिलता है? संसार माने ലോകം. രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ അഭിപ്രായത്തിൽ ലോകത്തിൽ വളരെ കുറച്ച് ആൾക്കാർക്ക് മാത്രമേ ഈ സൗഭാഗ്യം കിട്ടുന്നുള്ളൂ. बच्चों, क्या ज्ञान प्राप्त करना सौभाग्य है? बताइए. हाँ, ज्ञान प्राप्त करना सौभाग्य ही है, क्योंकि संसार में बहुत कम लोगों को एक सौभाग्य मिलता है. തീർച്ചയായും ഇതൊരു സൗഭാഗ്യം തന്നെയാണ്. കാരണം ലോകത്തിൽ വളരെ കുറച്ച് ആളുകൾക്ക് മാത്രമേ ഈ സൗഭാഗ്യം ലഭിക്കുന്നുള്ളൂ. ഇനി നമുക്ക് മൂന്നാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ അഭിപ്രായം നോക്കാം. राजकुमार 3. पर हम सबका ज्ञान बराबर नहीं है. हम सबका ज्ञान बराबर नहीं है. पर माने എന്നാൽ, ബരാബർ एक समान. എന്നാൽ നമ്മുടെ അറിവ് ഒരുപോലെയല്ല, വ്യത്യാസമുണ്ട്. കുട്ടികളെ, ഇതിൽ നിന്നും നമുക്ക് എന്താണ് മനസ്സിലാകുന്നത്? ഈ രാജകുമാരന്മാരുടെ ഉള്ളിൽ എന്തു ഭാവമാണുള്ളത്? അഹങ്കാരം. അറിവിനേക്കാൾ കൂടുതൽ അഹങ്കാരമാണ് ഇവരുടെ മനസ്സിൽ ഉള്ളത്. കുട്ടികളെ, ഇനി അടുത്ത അവരുടെ സംഭാഷണം നമുക്ക് ശ്രദ്ധിക്കാം. പാഠഭാഗ് देखिए. राजकुमार 1. क्या मतलब है तुम्हारा? राजकुमार 3. मेरा ज्ञान तुम दोनों के ज्ञान से अधिक है. राजकुमार 1. कैसी मूर्खता वाली बातें कर रहे हो? मैं तुम दोनों से बड़ा हूँ, मेरे ही पास ज्यादा ज्ञान है. राजकुमार 2. मैं तो गुरुकुल आने से पहले भी पढ़ता था, मेरा ज्ञान तुम दोनों से ज्यादा है. एक बार भी पढ़िए. राजकुमार 1. क्या मतलब है तुम्हारा? राजकुमार 1 ने कहा, क्या मतलब है तुम्हारा? तुम्हारा मतलब क्या है? നിങ്ങൾ എന്താണ് അർത്ഥമാക്കുന്നത്? राजकुमार 3. मेरा ज्ञान तुम दोनों के ज्ञान से अधिक है. മൂന്നാമത്തെ രാജകുമാരൻ എന്താണ് പറഞ്ഞത്? എൻ്റെ അറിവ് നിങ്ങൾ രണ്ടുപേരുടെയും അറിവിനേക്കാൾ അധികമാണ്. ആരും വിട്ടുകൊടുക്കുന്നില്ല അല്ലേ? നോക്കൂ, അത് കേട്ടപ്പോൾ കുമാരൻ്റെ അഭിപ്രായം എന്താണെന്ന് നോക്കൂ. कैसे मूर्खता वाली बातें कर रहे हो? मूर्खता वाली बातें, मूर्खता वाली बातें माने വിഡ്ഢിത്തരം, മണ്ടത്തരം. എന്ത് മണ്ടത്തരമാണ് നിങ്ങൾ പറയുന്നത്? मैं तुम दोनों से बड़ा हूँ, मेरे ही पास ज्यादा ज्ञान है. पहला राजकुमार का अभिप्राय, मैं तुम दोनों से बड़ा हूँ, उसके पास ज्यादा ज्ञान है. അദ്ദേഹം എന്താണ് പറഞ്ഞത്? എൻ്റെ അറിവ് നിങ്ങളെക്കാൾ കൂടുതലാണ്, ഞാൻ നിങ്ങളെക്കാൾ വലിയവനാണ്. നോക്കൂ, അടുത്ത രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ എന്താണ് പറഞ്ഞതെന്ന്. मैं तो गुरुकुल आने से पहले भी पढ़ता था, मैं तो गुरुकुल आने से पहले भी पढ़ता था. ഞാനാണെങ്കിൽ ഗുരുകുലത്തിൽ വരുന്നതിന് മുൻപേ പഠിച്ചിരുന്നു. मेरा ज्ञान तुम दोनों के ज्ञान से ज्यादा है, मेरा ज्ञान तुम दोनों के ज्ञान से ज्यादा है. എൻ്റെ അറിവ്
നിങ്ങളുടെ അറിവിനേക്കാളും അധികമാണ്. കുട്ടികളെ, അടുത്ത പാഠഭാഗം നോക്കൂ. राजकुमार एक मेरे पिता बहुत बड़े ज्ञानी है, उनका पुत्र होने के नाते मैं तुम दोनों से ज़्यादा विद्वान हूँ. राजकुमार दो, पिता से क्या होता है? मेरी तो माताजी देश की बानी हुई विदुषी है, उनके पेट में 9 महीने रहा हूँ. तुम दोनों मेरा मुकाबला नहीं कर सकते. राजकुमार 3, मेरे घर के सेवक तक महापंडित है, तुम दोनों मेरे आगे मूर्ख हो. एक बार भी देखिए. राजकुमार एक मेरे पिता बहुत बड़े ज्ञानी है, उनका पुत्र होने के नाते मैं तुम दोनों से ज़्यादा विद्वान हूँ. राजकुमार 2, पिता से क्या होता है? मेरी तो माताजी देश की मानी हुई विदुषी है, मैं उनके पेट में 9 महीने रहा हूँ. तुम दोनों मेरा मुकाबला नहीं कर सकते. राजकुमार 3, मेरे घर के सेवक तक महापंडित है, तुम दोनों मेरे आगे മൂർഖ ഹോ. കുട്ടികളെ, നമ്മുടെ കുടുംബാംഗങ്ങൾ പണ്ഡിതരാണെങ്കിൽ നാമും പണ്ഡിതരായിത്തീരുമോ? നമുക്ക് ഒന്നാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ വാദം കേൾക്കാം. मेरे पिता बहुत बड़े ज्ञानी है, उनके पितृ होने के नाते मैं भी बड़ा विद्वान हूँ. എൻ്റെ അച്ഛൻ വലിയ അറിവുള്ളവനാണ്, ജ്ഞാനിയാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ പുത്രനായതുകൊണ്ട് തന്നെ ഞാൻ വലിയ പണ്ഡിതനാണ്. ഇനി നമുക്ക് രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ വാദം കേൾക്കാം. राजकुमार 2, पिता से क्या होता है? मेरी तो माताजी देश की मानी हुई विदुषी है, उनके पेट में मैं 9 महीने रहा हूँ. तुम दोनों मेरा मुकाबला नहीं कर सकते. രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ വാദം. पिता से क्या होता है? मेरी तो माताजी देश की मानी हुई विदुषी है. विदुषी मतलब क्या है? विद्वान शब्द का विलोम शब्द है विदुषी. हाँ, विदुषी माने पंडित. दूसरा राजकुमार कहते हैं, मेरी माताजी देश की मानी हुई विदुषी है, उनके पेट में 9 महीने रहा हूँ. 9 महीने रहा हूँ. പേറ്റ് മാനെ വയർ. അവരുടെ വയറ്റിൽ ഞാൻ 9 മാസം ജീവിച്ചു. तुम दोनों मेरा मुकाबला नहीं कर सकता, इसलिए तुम दोनों मेरा मुकाबला नहीं कर सकता. മുക്കാബല करना മത്സരിക്കുക. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾക്ക് എന്നോട് മത്സരിക്കാൻ ആവില്ല. വളരെ വിചിത്രമായിരിക്കുന്നു അല്ലേ രണ്ടാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ തർക്കം. ഇനി നമുക്ക് മൂന്നാമത്തെ രാജകുമാരൻ്റെ വാദം കേൾക്കാം. राजकुमार 3, मेरे घर के सेवक तक महापंडित है, तुम दोनों मेरे आगे मूर्ख हो. राजकुमार 3, मेरे घर के सेवक तक महापंडित है, इसलिए तुम दोनों मेरे आगे मूर्ख हो. എൻ്റെ വീട്ടിലെ വേലക്കാർ പോലും വലിയ പണ്ഡിതന്മാരാണ്. पंडित नहीं है, महापंडित है, इसलिए तुम दोनों मेरे आगे മൂർഖ ഹോ. അതുകൊണ്ട് തന്നെ നിങ്ങൾ രണ്ടുപേരും എൻ്റെ മുൻപിൽ വിഡ്ഢികളാണ്, ഒന്നും അറിയില്ലാത്തവരാണ്. 3 രാജകുമാരന്മാരും വളരെ ശക്തമായി തങ്ങളുടെ അറിവിനെക്കുറിച്ച് വാദിക്കുകയാണ്. ഇവരുടെ 3 പേരുടെയും ഉള്ളിൽ അറിവിനേക്കാൾ അധികം അഹങ്കാരമാണെന്ന് നമുക്ക് കൂടുതൽ വ്യക്തമാകുന്നുണ്ട്. കുട്ടികളെ, ഈ പാഠഭാഗത്തിൽ ഒരു ചോദ്യവും കൂടി കൊടുത്തിട്ടുണ്ട്.
നമുക്ക് ആ ചോദ്യം ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കാം. हर राजकुमार अपने को बड़ा ज्ञानी मानता है, असल में बड़ा ज्ञानी कौन है? हर राजकुमार अपने को बड़ा ज्ञानी मानता है, असल में बड़ा ज्ञानी कौन है? हर राजकुमार अपने को बड़ा ज्ञानी दिखाने के लिए कोशिश करते हैं. हर राजकुमार अपने को बड़ा ज्ञानी दिखाने के लिए कोशिश करता है, लेकिन असल में बड़ा ज्ञानी कौन है? जिसके अंदर ज्ञान होते हैं वो दूसरों की भलाई के लिए काम करते हैं. കുട്ടികളെ, ഈ ചോദ്യത്തിൻ്റെ ഉത്തരം നിങ്ങൾ എഴുതി നിങ്ങളുടെ ടീച്ചറെ കാണിക്കാൻ മറക്കരുത്. പാഠഭാഗം നന്നായിട്ട് മനസ്സിലായി കാണുമല്ലോ. ഇനി നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ കാണാം. ധന്യവാദം.